आता बघ घरामध्ये आजार पण येतं किंवा दक्षिणेला तोंड अनेक घराचं असतं. अशा वेळा त्या दक्षिणेला तोंड असलेल्या घरासाठी हनुमान माता पट्टी काढलेली आहे मी, ते वापरू शकता. त्याबरोबर काली माताचं एक वास्तू प्रोडक्ट मी काढलं की ते घरामध्ये दक्षिणेला तोंड करून तुम्ही लावलं तर 100, त्यामुळे आजारपण जे आहे आजारपणाचं पर्सेंटेज बऱ्यापैकी कमी होतं. यमाच्या दिशेला काली माता तोंड झालं की अल्टिमेटली तिकडून येणारी निगेटिव्ह एनर्जी बऱ्यापैकी स्टॉप करू शकते, रोखली जाऊ शकते. पती पत्नीचं रिलेशन चांगलं होण्यासाठी पती पत्नीची फ्रेम वास्तुशास्त्राला नैऋत्य कोपऱ्यात लावण्याचं गरजेचं आहे. ते वास्तू दोष निवारण त्यामुळे होतो. एकत्रित कुटुंबात सुख मिळावं म्हणून घरात पश्चिम दिशेला वास्तुशास्त्राप्रमाणे मी फ्रेम काढले, ते पश्चिम दिशेला तुम्ही हॉलमध्ये लावल्यामुळे घरामध्ये एकंदरीत युनिटी जी आहे ती चांगली राहते, रिस्पेक्ट राहतो, एकजूटपणा राहतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत वास्तू दोषाच्या. पण 24 वास्तू प्रोडक्ट त्या 24 दोषासाठी मी काढलेले आहेत की अल्टिमेटली तुम्हाला घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जनरेट करण्यासाठी उपयोगी पडते. आणि हे फार सोपे आणि साधे उपाय तुम्ही सांगितले सर, आणि त्याच्यासाठी अगदी असलेल्या घरामध्ये सुद्धा काही तोडफोड करण्याची आवश्यकता नाही, कारण हा नंतर प्रश्न उद्भवतो. त्यामुळे अतिशय सोपे आणि खूप साधे उपाय आहेत.